नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी। वय अवघं 20 वर्ष आणि गुन्हे 22 ही घटना आहे पुण्यातील। पुण्यात वाहन तोडफोडीवर पोलिसांचा थरारक फिनाले पाहायला मिळाला। वारंवार घडत असलेल्या वाहन तोडफोडीच्या घटनांना अखेर आळा बसलाय। पुणे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली। येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुंडाला पोलिसांनी पकडत तब्बल 22 गुन्ह्यांचा उलगडा केला। या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। शहरात गेली काही दिवसांपासून पोलिसांकडून विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली जाते। गेली काही दिवसांपासून पुण्यातील गुंडांच्या टोळ्यांमध्ये पुन्हा एकदा हालचाली वाढल्या असून वाहन तोडफोड, हल्ले यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास आलं। दहशत माजवण्यासाठी अलीकडच्या काळात नागरिकांच्या उपजीविकेची साधनं असलेली वाहनं टोळक्यांकडून फोडण्याचा प्रयत्न होतोय। लक्ष्मीनगर येरवडा भागात राहणाऱ्या सुलतान रिजवान शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्याचं वय 20 वर्ष आहे, मात्र त्याच्यावर 22 गुन्हे दाखल असल्याचं स्पष्ट झालंय। चौकशी दरम्यान समोर आलंय की या सुलताननं पुणे शहरातील विविध भागांमध्ये वाहनांची तोडफोड केली होती। पोलिसांच्या या कारवाईतून आरोपीनं ज्या परिसरात तोडफोड केली होती तिथंच त्याची धिंड काढून नागरिकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती केली। स्थानिक नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि असं मानलं की अशा कारवायांमुळे गुन्हेगारांवर वचक बसेल। सुलतानची धिंड काढल्यानं इतर गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। जनतेमध्ये कायद्याविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी अशा कारवाया महत्त्वपूर्ण आहेत असं नागरिकांनी म्हटलंय। या प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातून सुरू असून आणखी काही तपशील समोर येण्याची शक्यता आहे। पुण्यात शहरासह उपनगरांचा विस्तार होत असताना गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होताना पाहायला मिळते। वाहनं फोडणाऱ्या टोळक्यांवर पोलिसांनी यापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण म्हणजेच मकोका कायद्यानुसार कारवाया सुरू केल्या, तरी देखील या टोळक्यांचा उपद्रव काही केल्या थांबण्याचं नाव घेईना। ज्या पुण्याला कधीकाळी विद्येचं माहेरघर, संस्कृतीचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं, त्याच पुण्यात आता थेट गुंडांचं माहेरघर म्हणून ओळखलं जाऊ लागलंय। गजा मारणे, निलेश घायवळसह इतर गुंडांच्या टोळ्या आणि त्यांच्या अशा म्होरक्यांची नावं याच पुण्यातून ऐकायला मिळतात। पुणे पोलीस मात्र अनेकदा हातावर हात ठेवून थंड बसलेले पाहायला मिळाले। तेच बघून असे हौसे नवसे भाई गल्लोगल्लीत पैदा व्हायला लागले। किमान या प्रकरणात तरी पुणे पोलिसांना जाग आली आणि या भाईला आपली जागा दाखवण्यात आली। बाकीच्या भाईंच्या बाबतीतही हेच केलं तरच पुण्यातील गुंडगिरी वठणीवर येईल, अन्यथा आये दिन नये भाई पुण्यात दिसून येतील। मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलंय। त्यातल्या त्यात पुणे आणि बीडमधील गुंडगिरीची तुलना तर थेट बिहारशी झालेली पाहायला मिळाली। पण पोलीस मात्र कायम आपले निवांत बसून हातावर हात ठेवल्याचं पाहायला मिळालं। बीडमधील गुन्हेगारीत तर पोलिसांचाच सहभाग दिसून आला। पुण्यातील बुधवार पेठेत एका मुलीला पोलिसांनीच कुंटणखान्याला विकल्याचा प्रकारही पुणेकर अजून विसरले नाहीत। आगामी काळात अशा भाईंना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक तत्परतेनं काम करणं गरजेचं आहे, अन्यथा यांना पाहून अनेकांना भाई बनायची हुकी येईल। पाहत रहा एलएस मराठी।